प्रश्न पहिला. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? ऑप्शन आहेत 44वी, 74वी, 73वी, 42वी. कोणती घटना ही मिनी घटना म्हणून ओळखली जाते? तर याचं उत्तर होईल 42वी. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? तर 1951 ते 1956. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तिसरा प्रश्न. महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट करून उत्तर सांगत चला मित्रांनो. महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेत. लक्षात ठेवा, 1931ला झाली होती दुसरी परिषद ही गोलमेज. आणि सर्वच्या सर्व टोटल गोलमेज परिषदा 3 झाल्या आहेत. आणि या सर्व लंडनमध्ये. या सर्व गोलमेज परिषदा लंडनमध्ये झाल्या आहेत. यावर प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीला, लिहून घ्या. चौथा प्रश्न. अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे आहे? अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर दिनकर गंगाधर केळकर. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पाचवा प्रश्न. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन आहेत काझीरंगा, गीर, संजय गांधी, जिम कार्बेट. तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे जिम कार्बेट. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, कमेंट करून सांगा, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? बघू किती विद्यार्थी योग्य उत्तर देतात. चला तर पुढचा प्रश्न. रौफ हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन आहेत हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश. रौफ हा नृत्य प्रकार जम्मू काश्मीरचा आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सातवा प्रश्न. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते? मोस्ट IMP प्रश्न, लिहून घ्या. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आठवा प्रश्न. देशात सर्वाधिक तांदळाचे उत्पन्न कोणत्या राज्यात होते? ऑप्शन आहेत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा. तर पश्चिम बंगालमध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न होते. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून म्हटले जाते?
कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते? ऑप्शन आहेत वाहन, ताग, सिमेंट, खादी व ग्रामोद्योग. मित्रांनो, PYQ प्रश्न आहे हा. तर भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. दहावा प्रश्न आहे, रानवाटा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? रानवाटा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मारुती चित्तमपल्ली. लक्षात ठेवा, रानवाटा हे पुस्तक मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिले आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अकरावा प्रश्न, रशियाची रशियाची गुप्तचर संघटना कोणती आहे? तर KGB. लक्षात ठेवा मित्रांनो, रशियाची गुप्तचर संघटना KGB आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि भारताचे आहे रॉ. भारताची कोणते आहे? तर रॉ. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो. चला तर 12वा प्रश्न, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? ऑप्शन आहेत तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, BDO. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर तलाठी सांभाळतो. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 13वा प्रश्न, दूधगंगा धरणावरील जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत राजश्री शाहू सागर, शंकर सागर, यशवंत सागर, वसंत सागर. दूधगंगा धरणावरील जलाशयाचे नाव आहे राजश्री शाहू सागर. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 14वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आहे? भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आहे? तर 3 आणीबाणीचा उल्लेख. IMP प्रश्न मित्रांनो, लिहून घ्या. तुम्हाला त्याचे कलम पण माहीत पाहिजे. 15वा प्रश्न, जागतिक वसुंधरा दिवस केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन आहे 25 एप्रिल, 18 एप्रिल, 22 एप्रिल, 20 एप्रिल. जागतिक वसुंधरा दिवस 22 एप्रिलला साजरा करतात. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? PYQ प्रश्न आहे मित्रांनो. लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? तर सायट्रिक ॲसिड. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, न्यू इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे?
न्यू इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे? तर ॲनी बेझंट यांचे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे? ऑप्शन आहेत कलम 14, कलम 19, कलम 16, कलम 17. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे? तर कलम 19 मध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. कलम 17 कशाशी संबंधित आहे? हे मला कमेंटमध्ये सांगायचे आहे तुम्ही. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कलम 17 हे महत्त्वाचा आहे. सर्वांना माहीत असावे, कारण यावर खूप प्रश्न विचारले आहेत. पुढचा प्रश्न. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिली भारतीय कोण? ऑप्शन आहेत महर्षी कर्वे, लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय आहेत महात्मा फुले. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो? ऑप्शन आहेत विभागीय आयुक्त, न्यायाधीश, जिल्हाधिकारी, राज्यपाल. तर जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतो. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 21वा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? मोस्ट IMP प्रश्न. खूप वेळा हा प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला आहे मित्रांनो, त्यामुळे हा मोस्ट IMP प्रश्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी रामगोपालाचारी. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 22वा प्रश्न. डिवाइन लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, अरविंद घोष, स्वामी विवेकानंद. डिवाइन लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत अरविंद घोष. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 22वा प्रश्न. गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जबाबदारी कोणाकडे असते? ऑप्शन आहेत पंचायत समिती, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत. गावाचा विकास आराखडा कोण तयार करते? तर ग्रामसेवक. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 23वा प्रश्न. सहकार हा विषय जिल्हा परिषदकडून काढून घ्यावा ही शिफारस कोणत्या समितीने केली होती? IMP आहे, पाठ करून घ्या. सहकार हा विषय
जिल्हा परिषदकडून काढून घ्यावा ही शिफारस ल ना बोंगिरवार या समितीने केली होती? ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 24वा प्रश्न. 2 एप्रिल 1870 रोजी स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, त्याआधी कमेंटमध्ये सांगा मला, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? आणि 2 एप्रिल 1870 रोजी स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कोण होते? तर श्रीनिवास पंत प्रतिनिधी. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या टेस्टचा शेवटचा प्रश्न. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन आहेत हरिप्रसाद चौरसिया, जयंत नारळीकर, रविशंकर, पु ल देशपांडे. PYQ प्रश्न आहे मित्रांनो, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र आहे जयंत नारळीकर यांचे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर आपल्या चॅनलचे नाव आहे मिशन खाकी अकॅडमी, याला सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन व्हिडिओजना भरभरून प्रतिसाद द्या.